पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांची या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका, जयांचे केली स्मरण, होय सकळ विद्येंचे अधिकरण, तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे. ते नमस्कारुनी आता, ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचर. ओम नमो जियाद्या वेद प्रतिपाद्या, जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा विठ्ठल विठ्ठल येथे येऊनी केले काही, येथे येऊनी केले काही, विठ्ठलू नाही आठविला, आहारे मुडा भाग्यहीना, गेला पतना मोह भ्रमे. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग महान भागवत भक्त संत सम्राट विश्ववंद्य महाराष्ट्र भूषण जगद्गुरु जगदवंदनीय श्री संत तुकोबाराय आणि त्यांचे पटशिष्य निळोबाराय यांचा अत्यंत महत्वाचा, बहुतेकांच्या परिचित असणारा, ओळखीचा असणारा, साधा आणि सोपा 4 चरणाचा, पण या मृत्यू लोकात आलेल्या प्रत्येक नरदेहाला अत्यंत महत्वाचा प्रश्न विचारणारा अभंग आज या ठिकाणी प्रथम वर्ष श्रद्धाच्या विधीनिमित्त निवडलेला आहे. विठ्ठल अभंग निळोबाराय यांचा आहे. आणि निळोबाराय आजच्या या अभंगामध्ये या मृत्यू लोकात आलेल्या प्रत्येक नरदेहाला अत्यंत महत्वाचा प्रश्न विचारतात. मला वाटतं हा प्रश्न जर आपल्या सर्वांना कळाला तर आपलं आयुष्य सार्थकी झाल्याशिवाय राहणार नाही. वास्तविकता निळोबारायांनी तुम्हाला आम्हाला हा प्रश्न विचारावा, कारण निळोबारायांचा तेवढा अधिकार आहे. मी नेहमी सांगत असते, उपदेश करायचा असेल तरी अधिकार पाहिजे, प्रश्न विचारायचा असेल तरी अधिकार पाहिजे, स्तुती करायची असेल तरी अधिकार पाहिजे, आणि निंदा करायची असेल तरी अधिकार पाहिजे. अधिकाराशिवाय कुणाची निंदा करता येत नाही, अधिकाराशिवाय कुणाची स्तुती करता येत नाही, अधिकाराशिवाय कुणाचं वर्णन करता येत नाही, अधिकाराशिवाय कुणाला उपदेश करता येत नाही, आणि अधिकाराशिवाय कुणाला प्रश्न विचारता येत नाही. ज्या अर्थी निळोबाराय तुम्हाला आम्हाला अत्यंत महत्वाचा प्रश्न विचारताय, त्या अर्थी निळोबारायांचा अधिकार वारकरी संप्रदायामध्ये खूप मोठा. कारण तुम्ही जर पाहिलात तर निळोबारायांचा अधिकार वारकरी संप्रदायात किती मोठा आहे. वारकरी संप्रदायाची सुरुवात नी पासून आणि शेवट सुद्धा नी पर्यंत, बरोबर आहे की नाही. विश्वगुरु निवृत्तीनाथांपासून सुरुवात आणि निळोबारायांपर्यंत शेवट. तुकोबारायांनी लिहिलेले संत निळोबारायांपर्यंत, बरोबर आहे की नाही. त्याच्यानंतर तुम्ही आम्ही संत बरेच केले, कुणाला म्हणायचं कुणाला नाही म्हणायचं हा बरा मोठा प्रश्न आहे. पण ज्या अर्थी तुकोबारायांनी संत परंपरा सांगितली, त्यानंतर निळोबारायांनंतर संतांचं वर्णन तुकोबारायांनी केलं नाही. म्हणून नी पासून सुरुवात आणि निळोबारायांपर्यंत शेवट. अर्थात निळोबारायांचा अधिकार वारकरी संप्रदायामध्ये इतका मोठा आहे की निळोबारायांच्या आठवणीशिवाय भजनाला सुरुवात करता येत नाही, निळोबारायांच्या आठवणीशिवाय भजनाची सांगता करता येत नाही, पालखी सोहळ्याचं प्रस्थानही करता येत नाही, सांगताही करता येत नाही, संप्रदायातल्या कीर्तनाची सुरुवातही करता येत नाही आणि शेवटही करता येत नाही. निळोबारायांच्या आठवणीशिवाय परमार्थिक एकही कार्य पूर्णत्वाला नेता येत नाही. कारण निळोबारायांची आठवण आम्हाला काढावी लागते. मग निळोबारायांची आठवण काढल्याशिवाय संप्रदायात कोणतंच काम करता येत नाही. अशी निळोबारायांची आठवण आम्ही दररोज काढतो का? 100% काढतो. कारण ऐका, पुंडलिका वरदा हा गजर जर कोणी काढला असेल तर तो वारकरी संप्रदायामध्ये निळोबारायांनी काढला. एवढा मोठा अधिकार आहे निळोबारायांचा. आणि त्या निळोबारायांचा आजचा अभंग आहे. ते निळोबाराय तुम्हाला आम्हाला अत्यंत महत्वाचा प्रश्न विचारतात की या मृत्यू लोकात तुम्ही आलात, पण इथं आल्याच्या नंतर नेमकं केलं काय? केवढे उपकार आहे संतांचे आमच्यावर.
निळोबाराय आम्हाला जिवंतपणे विचारतात, इथं आल्याच्या नंतर काय केलं, का बरं विचारलं असेल? याचं कारण एवढंच आहे, कारण इथं आल्याच्या नंतर आपल्याला मरायचं आहे आणि मरण्याच्या आधी हा प्रश्न कळणं अत्यंत महत्वाचं आहे. कारण मरावं आपल्या सर्वांना लागणार आहे. मरण काही कुणाला चुकणार नाही, चुकवता येणार नाही आणि चुकवणारा इथे जन्माला आलेला नाही. मला असं वाटतं, कुणाच्या मरणाला कुणाला अडवता आलं असतं तर आपण जगामध्ये कधीच कुणाला जाऊ दिलं नसतं. जाऊ दिलं असतं का? अजिबात नाही. कारण आपल्या घरातली व्यक्ती 25 वर्षाची असू द्या, आपलं तिच्यावर तितकंच प्रेम असतं. 50 वर्षाची झाली तरी तितकंच प्रेम असतं आणि 100 वर्षाची असली तरी तितकंच प्रेम असतं. आई म्हातारी झाली म्हणून प्रेम कमी होतं? अजिबात नाहीत महाराज. आई म्हातारी झाल्यानंतर घरातल्या कोणत्याही व्यक्तीला वाटत नाही की आपलं माणूस निघून जावं. का वाटत नाही? याच्या मागे कारण इतकंच आहे, कारण ती व्यक्ती गेल्यानंतर पुन्हा परत घरामध्ये कधीच येऊ शकत नाही, म्हणून आपल्याला वाटतं की आपलं माणूस जाऊ नये. ऐका, आपल्या घरातलं माणूस कुणाच्या तरी घरी पाहुणं म्हणून गेल्याच्या नंतर 8 दिवसांनी, 15 दिवसांनी, 10 दिवसांनी पुन्हा परत येणार आहे हे आपल्याला माहीत असतं. पण एकदा का आपल्या घरी असलेली व्यक्ती देवाघरी गेली की ती पुन्हा परत कधीच भेटू शकत नाही हे आपल्याला माहीत असतं, म्हणून वाटतं की आपलं माणूस कधी जाऊ नये. ऐका जरा, आज या कुटुंबातली कुणाची तरी आई गेलेली आहे, त्या माऊलीशी कुणाची तरी बहिणीचं नातं आहे, कुणाचं तरी पत्नीचं नातं आहे, कुणाची तरी मावशी असेल, कुणाची तरी बहीण असेल, कुणाची तरी काकू असेल, कुणाची तरी आजी असेल, कुणाची तरी आई असेल. तुमच्या सर्वांचं नातं या माऊली बरोबर जोडलेलं आहे. इथे बसल्याबरोबर तिच्या फोटोकडे पाहिलं आणि वर्षापूर्वीच्या जुन्या आठवणी आपोआप आठवायला लागल्या. आठवतात की नाही? सगळ्या आठवणी आठवायला लागल्या. अरे, वर्षापूर्वी आमची आई आमच्या बरोबर एकत्र बसून जेवण करायची, आम्ही आल्याशिवाय जेवायला बसत नव्हती. आज वर्ष झाले तिला जाऊन. तिच्या प्रत्येक महिन्याला जर विचार केलात ना तर ऐका, माहिती मला, ऐका, वर्षापूर्वी जर विचार केला तर ऐका, कित्येक मात्र त्या ठिकाणी ती आमच्या बरोबर एकत्र बसून जेवण करायची. आणि विचार करण्यासारखी गोष्ट आहे, ती गेल्यानंतर तिची प्रत्येक आठवण प्रत्येक महिन्याला, प्रत्येक वर्षाला आम्हाला येते. पण खरं सांगू का, ते आमच्या बरोबर आज जेवणा करता येणार नाहीये. खरं तर तिच्या फोटोकडे पाहिल्याबरोबर ती आमच्या बरोबर खूप गप्पा मारायची, तिच्या आठवणी आम्हाला येत आहेत. पण आज तिच्याशी खूप बोलावं वाटतंय. जरी 5 वर्ष झाले तरी मात्र फोटोकडे पाहिल्यानंतर नाविन्याने प्रत्येक वर्ष आम्हाला ती हवी हवीशी वाटते. वाटते की नाही? वाटते, म्हणूनच पुण्यस्मरण आहेत ना 5वं. नाहीतर ती गेल्यानंतर कशाला काय सोहळा केला असता तुम्ही? तिची आठवण येते तर म्हणून तर कार्य चालू आहे. पण ऐका ना, ती पुन्हा परत जेवणाकरता, पुन्हा परत बोलण्याकरता, पुन्हा परत हसण्याकरता येऊ शकत नाही. कारण गेलेली आई जेवू शकत नाही, गेलेली आई बोलू शकत नाही, गेलेली आई आमच्या बरोबर हसू शकत नाही. कारण गेलेली आई पुन्हा परत आमच्या सोबत येऊ शकत नाही. म्हणून आम्हाला वाटतं की आमचं माणूस या मृत्यू लोकातनं जाऊ नये. वाटतं महाराज, 100% वाटतं. आपली व्यक्ती जाऊ नये असं 100% वाटतं. पण एक सांगू तुम्हाला, ज्याचा काळ आलाय त्याला जावं लागणार आहे आणि त्या जाण्याला कोणीही अडवू शकत नाही, अडवता येत नाही. इथे श्रीमंतातल्या श्रीमंतालाही मरायचं आहे आणि रस्त्यावरच्या भिकाऱ्याला सुद्धा मरायचं आहे. आएगा सो जाएगा, राजा रंक फकीर, आलेल्या प्रत्येकाला जायचं आहे. आपण सगळे
पामर जीव किती. किती जन्माला आले, किती गेले दादा. रोज येणाऱ्यांची संख्या किती आणि जाणाऱ्यांची संख्या किती आहे. पण कुणाच्याही मरणाला कोणालाही अडवता येणार नाही. मृत्यूला नाही म्हणता येत नाही. ज्ञानोबरायची ओवी ऐका म्हणजे खरं पटेल. ज्ञानोबराय म्हणतात, देहाची या गावा आलिया, जन्म मृत्यूची या सोहळिया, ना म्हणू नये धनंजिया जिया परीत. काय गोड वर्णन केलं. ज्ञानोबरायांचा युक्तिवाद किती गोड आहेत बघा ना तुम्ही. ज्ञानोबराय देहाला गाव म्हणतात. ऐका, देहाला देश म्हणता आलं असतं, देहाला राज्य म्हणता आलं असतं, तालुका म्हणता आलं असतं, जिल्हा म्हणता आलं असतं. पण ऐका, देश म्हणत नाही, राज्य म्हणत नाही, जिल्हा म्हणत नाही, तालुका म्हणत नाही. मग देहाला काय म्हणतात? ऐकताय ना तुम्ही सगळे? काय म्हणतात? गाव. बरं, गावच का म्हटलं? याचं कारण आहे. काय कारण आहे सांगते ऐका. तुमच्यातला एखादा नातेवाईक जो आहे तो आउट ऑफ राहिला असेल, परत देशात राहिला असेल आणि एखाद्या म्हाताऱ्या व्यक्तीला त्याच्याकडे जायचंय. तिला विचारा कुठं चालली, ती म्हणते का आउट ऑफ चालले? ती म्हणते का परदेशात चालले? नाही. मग ती काय म्हणते? बोलत चला तुम्ही सगळे, बोलता येतं ना तुम्हाला. काय म्हणते? गावाला चालले. ऐका, कारण गावाला येणारा नेहमी पाहुणा असतो. देहरूपी गावाला आपण आलेलो कोण आहोत? बोला बोला. पाहुणे आहोत. पण जणू काही माणसं अशी वागतात जसं काही सगळं आपल्याच ताब्यात आहे. मुळात आपण पाहुणे आहोत हे आपण विसरलोय. खरंच आपण विसरलोय. पण सगळं आमच्या ताब्यात येत आम्हाला वाटतं. बघा तुम्ही, एखाद्या बाईला विचारलं कसं काय चाललं, ती म्हणते ताई अख्ख्या घरावर माझ्या एकटीचा ताबा आहे. माझा नवरा माझ्या शब्दाच्या पुढे नाही, माझी मुलं माझ्या शब्दाच्या पुढे नाही, माझं अख्खं घर माझ्या ताब्यात आहे. मला मान्य आहे. काही लोक म्हणतील गाव माझ्या ताब्यात आहे, मान्य आहे. लक्षात ठेवा, घर तुमच्या ताब्यात आहे, मान्य आहे. घरातली माणसं तुमच्या ताब्यात आहे, गाव तुमच्या ताब्यात आहे, सगळे तुमच्या ताब्यात आहे. पण मुळात तुम्ही त्याच्या ताब्यात आहात हे विसरू नका. कळतंय का मला काय सांगायचंय? आपण त्याच्या ताब्यात आहोत, पण तरी सुद्धा माणसं अशी वावरतात की सगळं काही आपलंच आहे. म्हणून ज्ञानोबा म्हणतात, विसरू नका, देहरूपी गावाला आपण आलेलो पाहुणे आहोत. आणि पाहुणं म्हणून आल्याच्या नंतर जन्म आणि मृत्यू दोन प्रकारचे सोहळे आम्हाला भोगायचे आहे. तसा जर विचार केला ना महाराज, मानवीय जीवनामध्ये मुख्य 3 सोहळे आहे. 2 सोहळे देवाच्या हातात आहे आणि एक सोहळा आपल्या सर्वांच्या हातात आहे. बसल्या बसल्या तुम्ही सर्वांनी मला उत्तर द्यायचं. पहिला जन्माचा सोहळा कुणाच्या हातात आहे? तुम्ही बोलत चला. झोपा येत आहे का तुम्हाला? बोलत चला ना. असं काय करतात तुम्ही? बोलले तर मला बरं वाटेल. एकतर त्या कूलरची इतकी गार हवा येते आणि महाराजांनी इतकं सुंदर गायलंय की त्याच्यानंतर आता बोलण्याची अपेक्षा राहिली नाही. असं वाटतं आता गायन ऐकल्यानंतर निवांत पडून राहित आहे नाही का, झोपून राहावं की काय असं झालंय. पण तुम्ही उत्तर दिलं तर कीर्तन होईल. ऐका, पहिला जन्माचा सोहळा कुणाच्या ताब्यात आहे? कुणाच्या हातात आहे? देवाच्या. अगदी बरोबर, 100% बरोबर. शेवटचा मरणाचा सोहळा कुणाच्या हातात आहे? देवाच्या. आणि मधला लग्नाचा सोहळा कुणाच्या हातात आहे? काय लवकर आपल्या म्हटले तुम्ही. लग्न करायचं की नाही आपण ठरवू शकतो, पण मरायचं की नाही ठरवता येत नाही. पण माणसं जितकी लग्नाची तयारी करतात तेवढी मरणाची करतात का? लग्नाची किती तयारी. एखाद्याची बायको गेली ना, बायको 6 महिन्यात सगळ्या नातेवाईकाला सांगतो दुसरी असेल तर पहा. काय लग्नाची तयारी आहे. आणि माझं म्हणणं एवढंच आहे, ती तयारी नाही केली तरी चालेल, पण जिवंतपणे मरणाची तयारी करा. आत्तापासून तयारीला लागा सगळेजण. आत्तापासून तयारीला लागायचं. एक बाई उठली, ती म्हणली ताई मरणाची तयारी करायची म्हणजे आत्तापासून तिरडी बांधायला सुरुवात करू का? मडका आणून ठेवू का? लाया गोळा करून ठेवू का? चिल्लर गोळा करून ठेवू का? लिंबाचा पाला खुडून ठेवू का? आळणी भात शिजून ठेवू का? आत्ताच हांडा उलटा करू का? अजिबात नाही. ही तयारी करायला लोक तयार आहे, तुम्ही फक्त मरा. 10 मिनिटात अख्खा बाजार येतो. 10 मिनिटात. घरातले म्हणतात अरे थांबा त्याची मुलगी येते. लोक म्हणतात अजिबात नाही, मड्याला पहिलं नदीवर घ्या. मड म्हणतात, मड नाव सुद्धा घेत नाही. आपल्याला न्यायची तयारी सगळ्या गावाला आहे दादा. ही तयारी नाही करायची, मग जिवंतपणे मरणाची तयारी करायची. काय करावं लागेल? फार शास्त्रण पुराण वेदांत नाही सांगत, तुम्हाला करता येईल अशी तयारी सांगते बघा, पटलं तर. जिवंतपणे मरणाची तयारी करायची. एक, कधी कुणाच्या प्रपंचाचं वाटोळ करू नका. जिवंतपणे मरणाची तयारी करायची. कधीच कुणाची निंदा करत बसू नका. लक्षपूर्वक ऐका. सध्या लोकांना सगळ्यात घाण सवय लागलीत निंदा करायची. लागलीत की नाही? लोक वर्ष श्रद्धात येतात तरी कुटाळच करतात. कोणत्याही कार्यक्रमात आले तरी कुटाळच. घरचं खायचं आणि लोकांची धुणं धुवायची. कोणी सांगितली? आणि लोकांचा स्वभाव मला परफेक्ट माहीत पडलाय.
आता 2 तास माझं कीर्तन ऐकतील आणि मी इथून निघाले की माझंच कुटाळं करतील. बरोबर आहे की नाही? लोकांचा स्वभाव झाला येतो. लोक तोंडावर महाराज जे आपल्याला वा वा म्हणतात, इथून निघून गेलं की मग कळतं आपल्याला काय. पण सांगणारी 2 माणसं आपली असतातच त्याच्यामध्ये. म्हणून आहे का, मला सांगायचं एवढंच आहे, जिवंतपणी मरणाची तयारी करायची, कधीच कुणाची निंदा करू नका. जिवंतपणी मरणाची तयारी करायची, व्याभिचार करू नका. जिवंतपणी मरणाची तयारी करायची. महिला मंडळ व्यवस्थित ऐका. ज्या पतीशी आपला विवाह झाला ना, त्याच्याशी एकनिष्ठ राहता आलं पाहिजे, प्रामाणिक राहता आलं पाहिजे. एक सांगू तुम्हाला, पतिव्रता म्हणून जगा आणि पतिव्रता म्हणून मरा. जिवंतपणी मरणाची तयारी आहे. जिवंतपणी मरणाची तयारी करायची असेल तर पुरुष मंडळी, आपली पत्नी सोडून बाकीच्या सर्व स्त्रिया आपल्यासाठी आई बहिणीप्रमाणे आहे, ही वृत्ती निर्माण केली की जिवंतपणी मरणाची तयारी होते. नाही तर भल्या मोठ्या मोठ्या मण्याची माळ घातली, भला मोठा टिळा लावला, वारी करतोय, पण एखादी सुंदर स्त्री बघितली की नीतिमत्ता बिघडते, त्याला परमार्थ नाही म्हटल्या जात. तुम्ही किती वेदांताचा, शास्त्राचा, पुराणाचा अभ्यास केला, पण नीती बिघडली, उपयोग नाही हो. माणसाला माणसाच्या जीवनामध्ये सुधारता आला पाहिजे. परमार्थात जर टिकून राहायचं असेल तर सर्वात महत्वाचं, आचरण तुमचं चांगलं असलं की परमार्थ शेवटपर्यंत परिपूर्णत्वाला जात असतो. जिवंतपणी मरणाची तयारी करायची आहे. ऐका ना, एक, देवाच्या वाट्याचं कधी घरी आणू नका दादा. सप्त्याला उरलेला तांदूळ, सप्त्याला उरलेला तेल डबा ज्यांनी ज्यांनी घरी नेला असेल त्यांना 100% रक्ताच्या बॅग भराव्या लागतात. लक्षपूर्वक ऐका. सप्त्याचं उरलेलं तुमच्या घरी आलं की 100% तुम्हाला दवाखान्याच्या वाऱ्या कराव्या लागतात. पण देवाच्या वाट्याचं कधी 1 रुपया सुद्धा आपल्या घरी येता कामा नये. देवाच्या वाट्याचं देवाला द्यावं, गावाच्या वाट्याचं गावाला आणि भावाच्या वाट्याचं भावाला द्यावं. जिवंतपणी मरणाची तयारी करायची. अखंड आणि अखंड चिंतन विठोबाचं करा. आणि अशी जर तयारी केली तर मरणाला घाबरण्याची अजिबात गरज नाही. मरणाला कोण घाबरतं? ज्याने भ्रष्टाचार केला, व्याभिचार केला, ज्याने दुसऱ्याला लुबडलं, ज्याने गरिबाची पिळवणूक केली, देवाच्या वाट्याचं खाल्लं, गावाच्याही वाट्याचं खाल्लं, भावाच्याही वाट्याचं खाल्लं, ज्याच्या गळ्यात माळ नाही, कपाळाला गंध नाही, कधी परमार्थ नाही, कधी वर्गणी नाही, कधी जेवण नाही, कधी संत भोजन नाही, कधी परमार्थच करत नाही, तो मरणाला घाबरेल. त्याला माहितीये आत्ता जर मी मेलो ना तर पुण्यकर्म काहीच केलेलं नाही, म्हणून मी मेलो तर मी नरकात जाईल, हे त्याला माहित असतं, म्हणून तो मरणाला घाबरतो. पण ज्याने जिवंतपणी मरणाची तयारी केली, गळ्यामध्ये शुद्ध तुळशीची माळ आहे, कपाळाला गंध आहेत, पंढरपूरची वारी आहे, त्र्यंबकेश्वरची वारी आहे, आळंदीची वारी आहे, ज्याच्या जीवनामध्ये कायम त्याने दुसऱ्याला सहकार्य केलं, ज्याच्या जीवनामध्ये सप्ताह बसला असेल तर वर्गणी त्याने 100% दिली असेल, संत भोजन दिलं असेल, ज्यानं कायम दुसऱ्याला मदत केली असेल, ज्यानं नीतिमत्ता साफ ठेवली असेल, तो मरणाला घाबरत नाही, तो मरणाला तयार असतो. का बरं? कारण त्याला माहितीये मी माझी तयारी करून ठेवली. आणि तयारी केली की मरणाला घाबरायची गरज नाही. कारण त्याने जर चुकीचं वागलं नाही, त्याने जर सगळं चांगलं वागलंय, त्याला माहित असतं आत्ता जरी मरण आलं ना तरी मला मोक्ष प्राप्त होईल, हे त्याला माहित असतं. कारण त्याने मोक्षाची तयारी करून ठेवली. ती जागा माणसाला फिक्स करता आली पाहिजे. मोक्षाची माणसं इथं जागा फिक्स करतात. तुम्ही पहा ना, सरपंच झालं की पुन्हा सरपंच व्हावं वाटतं, खुर्चीत जागा फिक्स करतात. तुमच्याकडे आहे का बघा, लग्नाला जर जेवायला बसलीत ना लग्नाला, तर त्या खुर्चीच्या मागे 4-5 नंबर लागलेली दिसतात, तिथं जागा फिक्स करतो. बरोबर की नाही? आणि माझं म्हणणं एवढंच आहे, इथे जागा नाही फिक्स केली तरी चालेल, पण जिवंतपणी मोक्षाची जागा फिक्स करता आली पाहिजे. मग जिवंतपणी मोक्ष फिक्स करावा, याच्यासाठी मोक्ष काही कुठे उसना मिळत नाही, त्याच्यासाठी मुखाला नाम आलं की मोक्ष. मुखी नाम हाती मोक्ष, ऐसी साक्ष बहुधा, ऐसी साक्ष बहुधा, ऐसी साक्ष बहुधा. मुखी नाम हाती मोक्ष, ऐसी साक्ष बहुधा, ऐसी साक्ष बहुधा, ऐसी साक्ष बहुधा. मुखी नाम हाती मोक्ष, ऐसी साक्ष बहुधा, मुखी नाम हाती मोक्ष, ऐसी साक्ष बहुधा, ऐसी साक्ष बहुधा, ऐसी साक्ष बहुधा. हे मुखी नाम हाती मोक्ष, ऐसी साक्ष बहुधा. मुखी नाम हाती मोक्ष, ऐसी साक्ष बहुधा, ऐसी साक्ष बहुधा, ऐसी साक्ष बहुधा. क्या बात आहे, वा 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 वा. मुखी नाम हाती मोक्ष, ऐसी साक्ष बहुतांची. ज्याच्या मुखात नामे त्याच्या हातात मोक्ष आहे.
मोक्ष मिळावा असं जर वाटत असेल तर मुखाला नाम येणं अत्यंत महत्वाचं आहे. ऐका, महाराज म्हणतात, अंतकाळाचे मती तेची प्राणी ऐसी गती, तया लागी श्रीकृष्णा चित्ती अहोरात्री स्मरावा. अहोरात्रंदिवस तुम्ही जर त्या भगवंताचं चिंतन अंतकाळी केलं तर 100% तुम्हाला योग्य सद्गती प्राप्त होईल. पण त्याच्यासाठी चिंतन करणं अत्यंत महत्वाचं आहे. का बरं करायचंय? कारण आपल्या सगळ्यांना मरायचं आहे. त्या मरणाला आपल्याला अडवता येणार नाही. मृत्यू आपल्या हातात नाही. परमेश्वराने तुम्हाला आम्हाला जो देह दिलाय तो आपल्या ताब्यात नाही. मग कुणाच्या ताब्यात आहे? देह कुणाच्या ताब्यात आहे? सांगू तुम्हाला. महाराज म्हणतात, देह हे काळाचे, धन कुबेराचे. येथे मनुष्याचे काय, माणसाचे इथं काय असणार आहे? देह काळाच्या अधीन आहे, धन कुबेराच्या अधीन आहे. तुमच्या आमच्या हातात काहीच नाही. म्हणून संतांना म्हणावं लागलं, देह जाईल जाईल त्यासी काळोबा खाईल. देह जाणार आहे आणि त्याला काळ खाऊन टाकणार आहे. आणि त्या काळाला या जगामध्ये कोणीही अडवू शकत नाही. म्हणण्यापेक्षा जगातले सगळे नाते एका बाजूला आणि आई बापाचं नातं एका बाजूला. आई वडील सुद्धा मुलाच्या काळाला अडवू शकत नाही. एक सांगू तुम्हाला, आई वडिलांच्या जीवनात सर्वात मोठं दुःख जर कोणतं असेल तर आई वडिलांच्या समोर स्वतःचा तरुण मुलगा निघून जाणं हे सगळ्यात मोठं दुःख आहे. पण एक सांगते ऐका, जन्मदात्री आई आणि आधार देणारे वडील सुद्धा मुलाच्या काळाला अडवू शकत नाही. सोडवीन के भामाय बा, क्या बात है? सोडवीन के भामाय बा, काळाची ये बुडी पडेल बाजे बा, काळाची ये बुडी पडेल बाजे बा, क्या बात है? काळाची ये बुडी पडेल बाजे बा, काळाची ये बुडी पडेल बाजे बा, काळाची एवढी पडेल बाजेवा, काळाची एवढी पडेल बाजेवा, काळाची एवढी पडेल बाजेवा, काळाची एवढी पडेल बाजेवा. हे काळाची ये बुडी पडेल बाजे बा, काळाची ये बुडी पडेल बाजे बा, सोडवीन के भामाय बा, सोडवीन के भामाय बा, सोडवीन के वा वा वा. टाळ्या वाजवा पण मन मोकळ्याने वाजवा. हा? तुमच्याकडे टाळी वाजवायला सुद्धा ताकद नाही का? अरे दुसऱ्याचं कौतुक मन मोठं असलं पाहिजे हो, तर करता येतं, नाही तर नाही करता येत, नाही का? ऐका, किती गोड महाराजांनी गायलेत नाही का? किती सुंदर, अप्रतिम. ऐका, काळाची एवढी पडेन बा जिव्हा, सोडवेन तेव्हा मायबाप. मायबाप देखील सोडू शकत नाही. एकदा काळ आला की आम्हाला सगळ्यांना निघावं लागणार आहे दादा. इथे त्या काळाला आम्हाला अडवता येणार नाही हो, कारण तो काळ आपल्या सर्वांची वाट पाहतोय. घडी घडी काळ वाट याची पाहे, अजून किती आहे अवकाश, अजून किती वेळ आहे. तो काळ आपली वाट पाहतोय आणि वाट पाहण्याच्या आत सावध व्हा आणि सावध होऊन आपला काळ कशात घालवावा हे कळण्याकरता इथं कीर्तने दादा.
चिंतने जरे तो धन्य धन्य काळ चिंतने जरे तो धन्य धन्य काळ चिंतने जरे तो धन्य धन्य चिंतने जरे तो धन्य धन्य काळ 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 सकल मंगळ मंगळाचे सकल मंगळ मंगळाचे हे सकल मंगळ मंगळाचे चिंतने जरे तो धन्य धन्य काळ 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 वा 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 बाबांकरता टाळी वाजवा. गावचे ज्येष्ठ कीर्तनकार आहेत. परमार्थाला सुरुवात बाबांपासून झाली. असो चिंतने सरे तो धन्य धन्य काळ किंवा काळ सारावा चिंतने एकांतवासी गंगा स्नाने देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या युक्त आहार विहार नियम इंद्रियासी स्वतःच्या इंद्रियाला नियम घालून घ्या आणि आपला काळ चिंतनात घातला पाहिजे. बरोबर की नाही? काळ चिंतनात गेला पाहिजे. ऐका वास्तविकता तुम्ही सगळे इथे बसलात. तुम्ही बसल्या बसल्या मला उत्तर द्यायचं. आपला काळ चिंतनात घालावा की चिंतेत घालावा? तुमचं काय म्हणणं आहे? तुम्ही चिंतन करतात की चिंता करतात? काय करतो आपण? चिंतन करतात तुम्ही. बरं लक्षात ठेवा बरं का. तुम्ही म्हणताय खरं चिंतन, पण सगळ्यांचे चेहरे चिंताग्रस्त दिसत आहेत. प्रत्येकाला कुणाची ना कुणाची कशाची ना कशाची चिंता येतात. मला एवढंच सांगायचंय, आपण कुणाची कितीही चिंता करा पण आपली चिंता करणारं कोणी नाही. पण आपण जर त्याचं चिंतन केलं तर आपली चिंता करणारा तो आहे. म्हणून ऐका, आवडीने भावे हरिनाम घेसी तुझी चिंता त्यासी सर्व आहे. तो करेल काळजी. पण आपण इथे काय करावं आपल्याला कळालं पाहिजे. का बरं चिंतन करायचंय? मरायचं आहेत म्हणून करायचं आहे. मरायचं आहेत ना प्रत्येकाला. ज्ञानोबाराय म्हणतात, उपजते ते नाशे नासले पुनरपी दिसे हे घटिका यंत्र तैसे परिभ्रमेगा. हे भ्रमण चालूच असणारे. पुनरपी जननम पुनरपी मरण. पुन्हा पुन्हा यायचंय आणि पुन्हा पुन्हा मरायचंय. अर्धवट प्रमाणे एकाने ऐकलं आणि ते मला म्हणे, ताई पुन्हा परत जन्माला यायचंय ना, मग एक काम करतो, या जन्मी खाऊन पिऊन घेतो, पुढच्या जन्मी आलो मग परमार्थ करतो. एवढा सहज मिळेल का हो पुढचा जन्म आपल्याला? अजिबात नाही. इथे यायला केवढा अट्टास केला, केवढ्या योनी बदलल्या. ऐका महाराज म्हणतात, एक एक योनी कोटी कोटी फेरा मग लागे वारा मनुष्य देहाचा. 84 लक्ष योनी पार केल्या आणि मग मनुष्य देह तुम्हाला आम्हाला मिळाला. मग इथं आल्याच्या नंतर कुठून कुठे प्रवास करायचा हे आम्हाला कळालं पाहिजे. महाराज 4 वर्ग आहे. मी तुम्हाला सगळ्यांना सांगते 4 वर्ग आहे. ते चारीचे चारी वर्ग मी तुम्हाला इथे सांगेल. तुम्ही लक्षपूर्वक ऐकायचं आणि मी जेव्हा प्रश्न विचारेल तेव्हा माझ्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं. तुम्हाला उत्तर आलं तर मी समजेल की माझं कीर्तन तुम्हाला कळतंय आणि तुम्हाला जर उत्तर आलं नाही तर मी समजेल माझी व्यर्थ बडबड चालू आहे. अनंत वाचाळ बरळती बरं असं होईल बरं का. म्हणून सगळ्यांनी लक्षपूर्वक ऐकायचं आणि माझ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर व्यवस्थित द्यायचं. मी लगेच नाही विचारणार, पण सावध बसा, ऐकत राहा. आपल्याला कुठून कुठे प्रवास करायचा, 4 वर्गापैकी कोणत्या वर्गात जायचं ते तुम्ही ठरवायचं. पहिला वर्ग आहे जो अंधाराकडून अंधाराकडे जात असतो. दुसरा वर्ग आहे जो प्रकाशाकडून अंधाराकडे जात असतो. तिसरा वर्ग आहे जो अंधाराकडून प्रकाशाकडे जात असतो आणि चौथा वर्ग आहे जो प्रकाशाकडून प्रकाशाकडे जात असतो. ऐकताय ना तुम्ही सगळे? व्यवस्थित ऐका. पहिला वर्ग मी तुम्हाला सांगितला, अंधाराकडून अंधाराकडे जाणारा. अंधाराकडून अंधाराकडे जाणं म्हणजे काय? दुःखाकडून दुःखाकडे जाणारा. काही लोकांच्या आयुष्यामध्ये खरंच दुःख आहे, खूप दुःख आहे, अतिशय दुःख आहे. परिवाराचं दुःख आहे, नातेवाईकाचं दुःख आहे, सर्वांचं दुःख तुमच्या नशिबी आलंय. पण होतं काय माहितीये का, तुम्ही त्याच दुःखाचं सातत्याने चिंता करत बसलात की तुम्ही दुःखरूप होऊन जातात. तुम्ही ज्या गोष्टीची चिंता कराल ते रूप तुम्हाला प्राप्त होत असतं. चिंतने चिंतने तद्रूपता. चिंतन केलं तर ते रूप आम्हाला प्राप्त होईल. हो, देव वेगळा शोधायची गरज नाहीये.
तुम्ही जर राम 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 म्हटलं की तुम्हाला वेगळा राम शोधायची गरज नाहीये. कारण राम म्हणता रामच होईजे, पदी बैसोनी पदवी घेईजे. राम 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 म्हटलं की राम व्हायला वेळ लागत नाही. तसं तुम्ही तुमच्या दुःखाचं चिंतन केलं, माझ्या जीवनात दुःख आहे, माझ्या जीवनात दुःख आहे. काही बायकांचा, काही माणसांचा स्वभाव असतो, कोणी भेटलं की स्वतःच रडगराणं सांगत बसतात. कोणी भेटू द्या, माझ्याकडे असं आहे बाई, तुमचं बरं चाललंय, माझं तर असं चाललंय, असंच म्हणत असतात की नाही काही काही बायका. पण तुम्ही बघा, त्या दुःखाची चिंता केली की दुःखरूप तुम्ही होतात. कशा पद्धतीने सांगताय का? तुम्ही कधी भिंगुरटी पाहिली का हो दादा? भिंगुरटी जाऊ द्या, तुमच्याकडे काय म्हणतात त्याला? कुंभारीनच म्हणतात ना. कुंभारीन एखाद्या जातीची बाई नाही बरं का. कुंभारीन म्हणजे किडा आहे. तुम्हाला सगळ्यांना माहिती की नाही? माहिती, बरोबर, अगदी तुम्हाला सगळ्यांना माहिती. ती कुंभारीन बघा, आपल्या घराला छोटे छोटे घरटे बनवलेले असतात, बरोबर ना? सिमेंटने, विटाने कलर देऊन बनवते. हो म्हणतात तरी कशाचे बनवते? मातीचे. शाबास, म्हणजे तुम्हाला माहित आहे. ती कुंभारिणीचं व्यवस्थित निरीक्षण करा बरं का. ती कुंभारीण काय करते? शिकारीला जाते. दादा ती जर भक्ष आणायला गेली तर ती काय करते? आळई पकडते. महाराजजी, ती आळई पकडली की त्या आळईला मारत नाही हो, जिवंत आळई घेऊन येते. जिवंत आणल्याबरोबर त्या मातीच्या घरट्यात ठेवते. बरं, आता तरी मारायला पाहिजे की नाही? मारत नाही. मग कुंभारीण काय करते? कुठूनही आली की त्या आळईला टोचा मारायचं काम करते. कुठूनही आली की टोचा मारायचं काम करते. ती आळई त्या कुंभारणीचा ध्यास घेते. कधी कुंभारिणी कधी टोचा मारेल, कधी येईल कधी टोचा मारेल. धड तिला जगूही देत नाही आणि मरूही देत नाही. बरोबर की नाही? काही माणसं आपल्या आयुष्यात असेच असतात, जगूही देत नाही आणि मरूही देत नाही. खरंच असतात, तुम्ही बघा ना. दारुड्याच्या बायकोचं घ्या ना, ती दारुड्याच्या बाईला धड जगताही येत नाही आणि पोरं मरू देत नाही. अशीच परिस्थिती आहे. म्हणून ती आळई त्या कुंभारणीला घाबरते, ध्यास घेते. कधी येईल कधी मारेल, कधी येईल कधी टोचा मारेल. त्या कुंभारणीचा आळई ध्यास घेता घेता कधी कुंभारीण होते तेही तिला कळत नाही. बरोबर आहे की नाही? मला तेच सांगायचंय. तुम्ही दुःखाचं चिंता जर करत बसलात तर तुम्ही दुःखरूप होऊन जाल. म्हणून एक वर्ग असा आहे जो दुःखाकडून दुःखाकडे जात असतो, अर्थात अंधाराकडून अंधाराकडे जाणारा. ऐकताय ना तुम्ही? लक्षपूर्वक ऐका बरं का, प्रश्न विचारणार आहे. अंधाराकडून अंधाराकडे जाणारा. दुसरा वर्ग असा आहे जो प्रकाशाकडून अंधाराकडे जात असतो, अर्थात सुखाकडून दुःखाकडे जाणारा. काही लोकांच्या जीवनामध्ये खरंच सुख आहे, बंगला आहेत, गाडी आहे, धन आहे, दौलत आहे, सगळी संपत्ती आहे, पण तरी ते दुःखी होतात. कधी दुःखी होतात सांगते? त्यांच्याकडे सगळ्या प्रकारचं सुख आहे, पण शेजारच्यानं गाडी घेतली की त्यांना दुःख होतं. शेजारच्याने बंगला बांधला की दुःख होतं. कधी कधी आपण मेहनत करून आपल्या शेजारच्याने चुकीचं जरी कीर्तन केलं, त्याला मोठं पाकिट मिळालं की दुःख होत असतं. बरोबर आहे की नाही? विशेष वाटतात ना. म्हणून तुम्ही पहा, त्याचं मार्गक्रमण कुठे चाललंय? प्रकाशाकडून अंधाराकडे जाणारा, अर्थात मात्र त्या ठिकाणी सुखाकडून दुःखाकडे जाणारा. तिसरा वर्ग असा आहे जो अंधाराकडून प्रकाशाकडे जात असतो, अर्थात दुःखाकडून सुखाकडे जाणारा. काही लोकांच्या जीवनात खरंच दुःख आहे, अतिशय दुःख आहे. काही काही लोक आम्हाला भेटतात, संप्रदायात पण भेटतात, खूप दुःख आहे, पण तरी सुद्धा ते दुःख आले म्हणून देवाला सोडत नाही. त्यांना माहित आहेत आज आमच्या जीवनात दुःख आहेत ना ताई, ते आमचे भोग आहे, पण आम्हाला आमच्या देवावर 100% विश्वास आहे की त्या दुःखातनं सुद्धा तारणारा आमचा पांडुरंग भगवान परमात्मा आहे. म्हणून तो वर्ग जो आहे तो मात्र अंधाराकडनं प्रकाशाकडे जाणार आहे. आज आमच्या जीवनात दुःख आहे, खूप दुःख आहे, पण आम्ही देवावरचा विश्वास ढळू देत नाही, बाजूला जाऊ देत नाही, कारण तो आमच्या जीवनात सुख आणणार आहेत. महाराज, हे बघा, आपल्या जीवनात दुःख आहेत ना, त्याचा दोष कधी देवाला देत बसू नका, कधीच देऊ नका, कारण ते भोग आहेत, आम्हाला भोगावे लागणार आहे. भोगतो न घडे संचिता वाचून. म्हणून संतांना मला आलिया भोगासे असावे सादर, देवावरी भार घालून या. देवावर भार टाकून द्यायचा आहे, आणि जे भोगायला आले ते त्याच्यासाठी तयार आहे. समयासे सादर भावे, समयासे सादर भावे, समयासी सादर भावे, समयासी सादर भावे, समयासे सादर भावे.
समयासी सादर व्हावे, देव ठेवील तैसे राहावे. समयाला सादर होणं अत्यंत महत्वाचं आहे. ऐका, आपल्या जीवनात दुःख आहे, पण आमचे भोग आहेत ते भोगावे लागणार आहे. एकाने मला विचारलं, ताई मी या भोगाची तीव्रता कमी करायची असेल तर, दुःखाची तीव्रता कमी करायची असेल तर, त्याला एक उपाय आहे दादा. लक्षात ठेवा, तुम्हाला एखाद्या महत्वाच्या इमर्जन्सी कामाकरता बाहेर जायचं आहे. धो धो पाऊस सुरू झालाय, पण काम तर केलं पाहिजे. पण त्या पावसापासून संरक्षण व्हावं याच्यासाठी तुम्ही कशाचा वापर कराल? कशाचा? बोला बोला. छत्रीचा. छत्री काय करेल? आम्हाला ओलो होऊ देणार नाही. छत्री काय करते? ओलो होऊ देत नाही. तसंच आहे, भोग आहे संचितातले भोगावे लागतात, पण त्या भोगाची तीव्रता कमी करायची असेल तर नामस्मरणाची छत्री डोक्यावर असणं अत्यंत महत्वाचं आहे. नामाची छत्री असली पाहिजे, आणि म्हणून आमचं मार्गक्रमण त्या दिशेला जाईल महाराज. म्हणून तिसरा वर्ग असा आहे जो अंधाराकडनं प्रकाशाकडे जात असतो, अर्थात दुःखाकडनं सुखाकडे जाणारा. आणि चौथा वर्ग फार महत्वाचा आहे, त्याच्यामध्ये फार दुर्मिळ लोक आहेत बरं का. प्रकाशाकडून प्रकाशाकडे जाणारे, अर्थात सुखाकडून सुखाकडे जाणारे. सुखाकडून सुखाकडे जाणं म्हणजे काय? तुमच्या जीवनामध्ये सगळ्या प्रकारचं सुख आहे. रोज एसी गाडीत बसतात, एसी रूम आहेत, सगळ्या प्रकारचं खायला आहेत, गादी आहेत, अंथरायला पांघरायला अगदी सगळं व्यवस्थित आहे. पण एवढं सगळं सुख असताना सुद्धा तुम्ही महिनाभर पांडुरंगा करता आषाढीला पायी पायी चालतात, याचा अर्थ असा आहे ते प्रकाशाकडून प्रकाशाकडे चालले दादा. हो, रोज मखमली पांघरून पांघरायची सवय हो, तरी आम्हाला राहुटीत झोपावं वाटतं का? त्याचं कारण आहे, देवा ही मखमली पांघरून फक्त तुझ्यामुळे आहे, म्हणून तुझ्या करता मी राहुटीत झोपलं पाहिजे, तुझ्या करता महिनाभर चाललं पाहिजे. कारण मला माहित आहे, मी जर तुझ्या करता चाललो ना देवा, मी जर तुझ्या करता वारी केलीत ना, तर मरेपर्यंत हे सुख माझ्यापासून कोणीच बाजूला करणार नाही याची गॅरंटी त्याला येते. म्हणून तो सुखाकडून सुखाकडे चाललाय दादा. मग आपल्याला कुठून कुठे जायचं तुम्ही इथं ठरवा. ठरवाल ना? ठरवा कुठून कुठे जायचं. मग पहिला वर्ग मी तुम्हाला सांगितलं, कुठून कुठे जाणारा. ऐकताय का महिला मंडळ? का झोपल्या तुम्ही सगळ्या? ऐकताय ना? मग मोठ्याने बोला. जसं भांडतात जोरात तसं बोला इथं जोरात. ऐका, कुठून कुठे जाणारा पहिला वर्ग? अंधाराकडून अंधाराकडे जाणारा. दुसरा वर्ग काहीतरी चुकतंय बघा, इकडे कोणीतरी बरोबर म्हणतंय, प्रकाशाकडून अंधाराकडे जाणारा. तिसरा वर्ग अंधाराकडून प्रकाशाकडे जाणारा. आणि चौथा वर्ग, शाबास, तुम्ही तुमच्या करता जोरदार टाळी वाजवा बघू. एक सांगू का, कीर्तन होऊन गेल्यानंतर तुम्ही माझं कौतुक नाही केलं तरी चालेल. चालू कीर्तनात तुम्ही उत्तर देणं ही माझ्या कीर्तनाची पावती आहेत. खरं तर ते अंतरंगात उतरलं पाहिजे असं मला वाटतं बरं का. नाही तर फार महाराजी 2 तास बोललं आणि लोकांच्या डोक्यावरून गेलं, त्याला काही अर्थ नाही हो. मग आपल्याला मार्गक्रमण करायचंय प्रकाशाकडून प्रकाशाकडे. का बरं जायचंय मला? सुखाकडून सुखाकडे. मग ते सुख आम्ही कुठे शोधायचं? तो आनंद आम्ही कुठे शोधायचा? ते समाधान आम्ही कुठे शोधायचं? महाराज, समाधान, सुख, आनंद आमच्या प्रपंचात अजिबात नाहीये. कारण प्रपंचच मुळात दुःखाचं मूळ आहे, तिथे आनंद नाही मिळणार हो. कारण प्रपंच संसार कसा आहे महाराजांनी वर्णन केलं. संसार दुःख मुळ, चहूकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे, रात्रंदिवस तळमळ. रात्रंदिवसाची तळमळ त्या प्रपंचात आहे. कसा आहे प्रपंच? दुःख बांधवडी आहे हा. बांधवाडी आहे हा संसार, दुःख बांधवाडी आहे हा संसार, दुःख बांधवाडी आहे हा संसार, दुःख बांधवाडी आहे हा संसार. सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे, दुःख बांधवाडी आहे हा संसार, दुःख बांधवाडी आहे हा दुःख बांधवडी आहे हा संसार,
सुखाचा विचार नाही कोठे. किती सुख आहे? सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वता एवढे. कुणा कुणाच्या संसारामध्ये जो देखे सो दुखी आ बाबा, सुखी आ कोई नाही. कोण सुखात आहे? महिला मंडळ ऐका, तुमच्याकडे एकमेकाला भेटले की काय विचारतात? तुम्ही एकमेकीला भेटल्यावर काय विचारतात? बरं आहे का? काय विचारतात? बरं आहे का? तुम्ही काय म्हणतात? बरं आहे. खरंच बरं आहेत का तुम्ही? आपलं कोणाचंच बरं नाही. आपण म्हणायला बरं आहे हेच खरं आहे. फक्त म्हणायला बरे आहोत पण कुणाचंही बरं नाही. प्रत्येक जण दुःखात आहेत महाराजी. आणि मग आपल्याला सुख शोधायचंय ना, ते आमच्या देवाच्या चिंतनामध्ये सदा नामो घोष करू हरी कथा, तेने सदा चित्ता समाधान, सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार, आनंदे निर्भर डुलत असे. आनंद, समाधान, सुख तुम्हाला परमात्म्याच्या चिंतनामध्ये मिळेल. पण ते चिंतन कुठं करायचं? इथंच करावं लागणार आहे. ते बाकीच्या ठिकाणी होऊ शकत नाही, अजिबात नाही. तुम्ही म्हणाल पुन्हा परत करू, कधीतरी करू, शक्य नाही. इथंच करावं लागणार आहे. कारण इथे जे गोष्टी होऊ शकतात ते बाकीच्या ठिकाणी नाही. म्हणून तर देवाला इथे यावं वाटलं की नाही. स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा, मृत्यू लोकी व्हावा जन्म आम्हा, किंवा इहलोकीचा हा देह देव इच्छिता ती पाय. देवानं सुद्धा इथे येण्याची इच्छा केली. खरं सांगा मला, तुम्ही बसलायत ना, खरं सांगा, स्वर्गात काही कमी आहेत का? काही कमी आहे? अजिबात नाही. मग तुम्ही सांगा बरं, स्वर्गात काय काय आहे? तुम्ही म्हणा ना, ते आम्हाला कुठं माहिती आहे. जाऊ द्या, मी सांगू का स्वर्गात काय काय आहे? पण एका अटीवर बर का, एकाच अटीवर. तुम्ही अजिबात असं समजायचं नाही की कांचनताई स्वर्ग रिटर्न आहेत की काय. खरंच मी स्वर्गात नाही जाऊन आले, पण आमच्या ज्ञानोबारायांनी आमच्यावर केलेली उपकार आहे. ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरीत सांगितलं स्वर्गात काय काय आहे. जेथे महासिद्धीची भांडारे, अमृताची कोठारे, जे गावी खिल्लारे कामधेनूची. कामधेनू, महासिद्धीची भांडार, अमृताची कोठार, सगळं स्वर्गात. पण तरी त्या देवाला इथे यावं वाटलं पण तरी मिळालं नाही हो. आम्ही खूप भाग्यवान आहेत की दोन्ही गोष्टी आम्हाला मिळाल्या. एक मृत्यू लोक मिळाला आणि दुसरी गोष्ट नरदेह मिळाला. काहींना नुसता मृत्यू लोक मिळाला पण नरदेह मिळाला नाही, काहींना नरदेह मिळाला पण मृत्यू लोक मिळाला नाही. पण आपण भाग्यवान आहेत की आपल्याला दोन्ही गोष्टी मिळाल्या, तेही संपत्ती रूपाने मिळाल्या. एकनाथी भागवतामध्ये नाथ महाराज म्हणतात, भरतखंडी नरदेह प्राप्ती हे तो परमभाग्याची संपत्ती. भरतखंड मिळणं आणि भरतखंडामध्ये नरदेह मिळणं हे संपत्ती रूपाने तुम्हाला आम्हाला मिळालंय. खरं सांगू का तुम्हाला, एकतर हा नरदेह फार दुर्मिळ आहे, फार दुर्लभ आहे. देवाने प्रयत्न केला नाही मिळाला. पावला हा देह का गाठाळी न्याय, पावला हा देह का गाठाळी न्याय, न घडो ते उपाय घडवाले, न घडो ते उपाय घडवाले. पावला देह का कताली न्याय, पावला देह का कताली न्याय, न घडो ते उपाय घडवाले, न घडो ते उपाय घडवाले. पावला हा देह कागटाळी न्याळी, न घडोनी उपाय घडो आले. जे घडायला नको होतं ते घडून आलं. कशा पद्धतीने? दृष्टांत फार गोड आहे, तसा तर मला सांगायला वेळ नाही, पण मी शॉर्टकट मध्ये सांगते आहे का. वास्तविकता एखाद्या आंधळ्याच्या हातात ताळीत कावळा सापडावा तसा नरदेह तुम्हाला आम्हाला मिळाला. तसा देह मिळाला, फुकट मिळाला, अचानक मिळाला. पण मिळाला पण कळाला नाही. देवाने प्रयत्न केला तरी त्याला मिळाला नाही. आम्ही खूप भाग्यवाने. दुर्लभार्थी दुर्लभ नरदेह मिळाला ना, मग तुम्ही काय करा, नरदेह दुर्लभ जाणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. शतवर्षाची गणना, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. तयामध्ये दुःख यातना, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही अठवा मधुसूदना, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. सुंदर आहेत महाराज, इतका सुंदर मिळाला. पण काय केलं पाहिजे आणि कशासाठी मिळाला हे आम्हाला कळणं अत्यंत महत्वाचं आहे. देवे दिला देह भजन गोमटा, देवे दिला देह भजन गोमटा, देवे दिला देह भजन गोमटा, देवे दिला देह भजन गोमटा. देवे दिला देह भजन गोमटा, देवे दिला देह भजन गोमटा, देवे दिला देह भजन गोमटा, देवे दिला देह भजन गोमटा. तो या झाला बाधिकेचा, बाधिकेचा, तोया झाला बाधिकेचा, बाधिकेचा. तो या झाला फाटा बाधिके
देह भजना गोमटा, सुंदर देवाने देह दिला. कशासाठी दिला? भगवंताचं भजन करण्याकरता. आणि ते इथं करणं फार गरजेचं आहे बरं का. म्हणून इथं केलं पाहिजे, कारण ते पुन्हा परत होणे शक्य नाही. आणि मग निळोबाराय म्हणतात, अरे बाबांनो, देवाने प्रयत्न करून देवाला मिळाला नाही ना, मग तुम्हाला मिळाला ना. ते इथं आलात ना तुम्ही, पण इथं आल्याच्या नंतर तुम्हाला विठ्ठल आठवला का, हा प्रश्न महाराजांनी अभंगाच्या येथे येऊन केले काही, येथे येऊन केले काही, येथे येऊन केले काही, येथे येऊन केले काही, येथे येऊन केले काय, येथे येऊन केले काय, येथे येऊन केले काय, येथे येऊन केले काय. हो येथे येऊन केले काही, येथे येऊन केले काही, येथे येऊन केले काही, येथे येऊन केले काही. येथे येऊन केले काय, येथे येऊन केले काय, येथे येऊन केले काय, येथे येऊन केले काय. विठ्ठल नाही आठविला, विठ्ठल नाही आठविला, आठविला, आठविला. अरे मूढा भाग्यहीना, अरे मूढा भाग्यहीना, अरे मूढा भाग्यहीना, अरे मूढा भाग्यहीना. अरे बुडा भाग्यहीना, अरे बुडा भाग्यहीना, अरे बुडा भाग्यहीना, अरे बुडा भाग्यहीना, वा वा वा. येथे येऊन केले काही, विठ्ठलू नाही आठविला. महाराज म्हटले, बघा, एकतर इथं येणं एवढं शक्य नाहीये सहजतेने, पण आलात ना तुम्ही, पण इथं आल्याच्या नंतर विठ्ठल आठवला का. काय गोड प्रश्न विचारला निळोबारांनी. तुम्ही आता घरी गेले ना की डायरेक्ट नाही जायचं, आरशामध्ये स्वतःला पाहायचं आणि पाहिल्याबरोबर स्वतःला प्रश्न विचारायचा, परमेश्वराने इतका सुंदर देह दिला, मला खरंच विठ्ठल आठवतोय का. जिथं गेलो ना तो आठवणं फार गरजेचं आहे दादा. नाही आठवला ना तर मग काय होतं, तुम्ही भाग्यहीन ठराल. वास्तविकता ऐका ना. खरं तर वास्तविकता भगवान परमात्म्याचं इथं येऊन प्रिय होणं खूप गरजेचं आहे. पण त्याचं प्रिय व्हायचं असेल ना तर माणसाच्या जीवनामध्ये काही गोष्टी अशा आहेत की त्या गोष्टी अवलंबन केल्या पाहिजे. नवे नवे ज्ञानोबाराय म्हणतात, अनापेक्ष सुचिर दर्श, उदासीनो गतवेता, सर्व आरंभ परित्यागी, योमत भक्त समप्रिय. भगवंताचं प्रिय होणं अत्यंत महत्वाचं आहे. पण त्याच्यासाठी पहिला नियम सांगितला की तुम्हाला जर तो आठवायचा असेल, त्याचं जर प्रिय व्हायचं असेल, तर तुम्हाला अनापेक्ष वृत्तीने जगावं लागेल. अनापेक्ष वृत्तीने भगवान परमात्म्याची सेवा करावी लागेल. पण आता सध्या माणसं सेवा करतात, करत नाही असं नाही. तुम्ही जर पाहिलं ना महाराजजी, आठवडाभर कोणत्याच मंदिरात गर्दी नाही, इतकी महादेवाच्या मंदिरात गर्दी आहे. इतकी गर्दी आहे सध्या, बघा ना तुम्ही, इतकी गर्दी आहे. गर्दी करतात तुम्ही, मला मान्य आहे. पण तुम्ही देवादिदेव महादेवाकडे सारखंच घराणं घेऊन जात असाल, सारखंच मागायला जात असाल, तर देव तुमची मागणी कधीच पूर्ण करणार नाही, अजिबात नाही. कारण अपेक्षा ठेवणारा भक्त देवाला कधीच आवडत नाही. कारण सांगताय का, एक वेळेला संत सेना महाराज पंढरपूरच्या वारीला गेले आणि वारीला गेल्याच्या नंतर तिथे पांडुरंगाचं दर्शन डायरेक्ट नाही घेता येत. मग त्याचे नियम आहेत, ते वारकऱ्याला माहित आहे. गेल्यानंतर पहिल्यांदा चंद्रभागेत स्नान, मग पुंडलिक रायाचं दर्शन, त्याच्यानंतर चोखोबाराईंचं दर्शन, नामदेव पायरीचं दर्शन, गरुड खांबाला अलिंगन आणि मग पांडुरंगाचं दर्शन. अशा पद्धतीनेच क्रमशील दर्शन घ्यावं लागतं. आणि मग सेना महाराज चंद्रभागेमध्ये स्नान करायला गेले आणि गेलेले असताना बाकीकडे नजर गेली तर चंद्रभागेच्या कडेला पाहिलं तर कडेला बरीच दगड पडलेली होती. सेना महाराजांनी विचार केला, अरे दगड एवढी भारी आहेत, यातला एखादा दगड नेला पाहिजे. कशाला? वस्ताऱ्याला धार लावायला. कारण सेना महाराजांचा जो काही व्यवसाय होता तो न्हाव्याचा व्यवसाय होता. आणि मग सेना महाराजांनी विचार केला की दगड जर नेला
तर वस्त्र्याला धार लावता येईल म्हणून काही विचार न करता दगड घेतला, पिशवीत टाकला, पांडुरंगाचं दर्शन घेतलं आणि घरी गेले. घरून पुन्हा परत वारीला आले आणि वारीला आल्याच्या नंतर पुन्हा परत क्रमशील सगळं सुरू झालं. पांडुरंगाकडे गेले, डोकं ठेवून दर्शन घेतलं, पण देवाने सेना महाराजांकडे असं ताट नजरेने पाहिलं. रुक्मिणी मातेने प्रश्न विचारला, का हो देवा, सगळी संत मंडळी दर्शनाला येतात, तुम्ही तुमची मान खाली घालतात, असं सेना महाराजांकडे टकमक पाहतात, याचं कारण काय? मग मात्र पांडुरंगाने उत्तर दिलं, ज्यांचं ऋण माझ्यावर होतं त्याच्याकडे बघता येत नाही म्हणून मी खाली मान घालतो. आता मात्र सेना महाराजांचं ऋण माझ्यावर राहिलं नाही. म्हणे कसं देवा? ऐक जरा रुक्मिणी, की मागच्या वेळेला त्याने वारी टाळली म्हणून आता मी त्याच्या नजरेत नजर घालून मात्र बघू शकतो. रुक्मिणी माता म्हटलं, काय बोलतात देवा, ते वारीला आले होते, त्यांनी वारी केली, असं कसं म्हणताय तुम्ही? अगं नाही बाई, तो वारीला आलाच नव्हता. काय बोलतात तुम्ही? वारीला आले होते. रुक्मिणी मातेला सांगितलं, सेना महाराज वारीला आले नव्हते, ते चंद्रभागेतनं दगड न्यायला आले होते, हे लक्षात ठेव. सेना महाराजांना कळालं आणि त्यांनी विचार केला, या दगडामुळे माझी वारी चुकली ना, आता पुढच्या वेळेस आलो की दगड घेतो, चंद्रभागेत टाकून देतो, जिथून आणला तिथं टाकून देतो. पुन्हा सेना महाराज घरी गेले आणि घरी गेल्याच्या नंतर पुन्हा वारीला निघाले, दगड घेऊन निघाले, चंद्रभागेमध्ये टाकला, पांडुरंगाचं दर्शन घेतलं. पुन्हा पांडुरंगाने मात्र त्या ठिकाणी सेना महाराजांकडे पाहायला सुरुवात केली. तेव्हा मात्र पुन्हा रुक्मिणी मातेने प्रश्न विचारला, आता काय झालं? अगं सेना महाराज वारीला आलेच नाही. काय बोलतात देवा? अरे डोळ्यासमोर आहेत तरी म्हणतात वारीला आले. अहो आले नाही, वारीला नाही आले. काय बोलतात? अहो ते काय समोर दिसतात? अगं ते यावेळेस वारीला आलेच नाही, नेलेला दगड चंद्रभागेत टाकायला आलेत. कळतंय का मला काय सांगायचंय? नुसता दगड नेला तरी वारी चुकली आणि तुम्ही देवाकडे एवढं मागत बसतात, कसा देव तुम्हाला प्रसन्न होईल? अपेक्षा करणारा भक्त देवाला कधीच आवडत नाही. म्हणून बाकीचं देवाकडे गेलं की संसारातला आठवत बसू नका, फक्त विठ्ठलाला पांडुरंगालाच आठवा. इथं आलोय ना, त्यालाच आठवण्याकरता आलोय. म्हणून निळोबाराय म्हणतात, येथे येऊन केले काही विठ्ठलू नाही आठविला. इथे आलात तुम्ही, विठ्ठल नाही आठवला तुम्हाला, मग तुम्ही कोण आहात? भाग्यहीन आहात. कारण भाग्यवान वेगळं आणि भाग्यहीन वेगळं. भाग्यहीन कोणाला म्हणतो? एखाद्याचं करंट कपाळ आहेत, एखाद्याकडे मात्र त्या ठिकाणी काही संपदा नाही, त्याला तुमच्या भाषेत भाग्यहीन म्हणतात. पण संतांच्या भाषेत जर बघितलं ना, तर महाराज म्हणतात, करंटे कपाळ ज्याचे नाम नाही वाचे. करंट आहे तो, ज्याच्या मुखाला भगवंताचं चिंतन येत नाही, तो करंट आहे, मग तो अभागी आहे. मग महाराज म्हटले, तुम्ही इथं आलात, तुम्हाला विठ्ठल आठवला नाही, तुम्ही अभागी, कारण मोहामध्ये तुमचं पतन झालंय. हे महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात. आहारे मूढा भाग्यहीना, आहारे मूढा भाग्यहीना, आहारे मूढा भाग्यहीना, आहारे मूढा भाग्यहीना. आहारे
एवढा भाग्यहीना, गेलासी पतना मोह भ्रमे. ऐका, महाराज म्हटले इथे तुम्ही आलात आणि इथे आल्याच्या नंतर तुम्हाला विठ्ठल आठवला नाही तर तुम्ही भाग्यहीन. का बरं? कारण मोहामध्ये तुमचं पतन झालंय. आणि एकदा का मोहात पतन झालं आणि तिथून सुटका जर नाही करता आली ना तर तुम्ही त्या गाळात फसाल, त्या प्रवाहात अटकाल. जसं जडभरत राजाचं झालं की नाही, जडभरत राजा हरणी गर्भी गेला, घाला तो घातला वासनेने. त्या वासनेत तो अटकला आणि तिथं अटकला ना की सुटका करणं फार अवघड आहे. पण जिथे अटकायला पाहिजे तिथे आम्ही अटकत नाही आणि जिथे अटकायला नको तिथे अटकल्याशिवाय राहत नाही. जरा दृष्टांत फार गोड आठवलात म्हणून सांगते ऐका. जुना आहे, तुम्ही ऐकलेला असावा कदाचित. बघा, जावई बुवाला सासूबाईनं निमंत्रण दिलं. जावई बुवा, बरेच दिवस झाले तुम्ही काही आले नाहीत, या जरा जेवण करायला. जावईला बोलवल्यानंतर जावई बुवा निघाले. दादा निघाल्याच्या नंतर जावई बुवा मुंबईकडचे होते, स्टँडर्ड होते, उत्तम होते अगदी. मात्र त्या ठिकाणी राहणीमान व्यवस्थित. आणि मग जावई बुवा निघालेत आणि निघाल्याच्या नंतर सासूबाईनं निमंत्रण दिले म्हटल्यावर जावंच लागेल. आणि जावई बुवा निघाल्याच्या नंतर रेल्वे स्टेशन उतरल्याबरोबर तिथून रिक्षाने प्रवास करावा लागायचा आणि तिथून मळ्यामध्ये जावं लागायचं. अशी शेती होती आणि त्या मळ्यात जावं लागायचं. जावई बुवा निघाले पण धो 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 पाऊस चालला होता. त्या पावसामध्ये जावई बुवा बांधाने निघाले होते बरं का, बांधाने निघाले होते. पाऊस येऊन गेला आणि असं सगळं उताराला शेत होतं, सगळी माती वाहून गेली होती. आता ते बांधाने चाललं होतं. आता बांध माहितीये ना तुम्हाला, माहितीये का? काहींचं जीवनच बांध कोरण्यात चाललंय. तुम्हाला काही सांगायचा विषय नाही, नाही का? तुम्ही पहा महाराज, आपल्याला जेवायला जाताना कधी कधी बांधाने जावं लागतं नाही का? काही काही लोकांनी रस्ता ठेवला नाही इतका बांधात जीव आहे. तुमच्यापेक्षा मी वयाने निश्चित लहान आहे बरं का बाबा, खूप लहान आहे. पण खरं सांगू का, वास्तविक तर मी आतापर्यंत खूप अंतविधी पाहिल्या. आमचं जाणं कायम अंतविधीला असतं. पण महाराजी मला असं कधी दिसलं नाही हो. एखाद्या म्हाताऱ्याने 5-50 बांध कोरले, गावातल्या लोकांना त्याची दया आली आणि गावकऱ्यांनी ठरवलं एवढे 50 बांध कोरले होते ना बाबा, निदान 10-15 बांध तरी याच्या मड्यावर द्या. असं कधी आढळलंय का? मड्यावर बांध येतो का नाही? मग कशासाठी कोरतात? किती खून प्रकरण चाललेत नाही का, केवढे बांध. बरं तुम्हीच नाही कोरत, ह्या पण फार खोडीच्या आहेत, ह्या काही साध्या नाही आहेत. तुम्ही तरी एकतर वखर घालतात, नांगर घालतात, पण बायका बांधाच्या खाली खुरपी घालून कोरतात. मग कळतं की हा बांध कोरलेला आहे. काहींचं जीवनच बांध कोरण्यात चाललंय. असं काही करू नका बरं का. काय येणार आहे आपल्या बरोबर? येथे न चले कुणाचे काही, सत्ता संपत्ती राहिलं ठाईचे ठाई. काय येणार आहे दादा? अरे मेल्यानंतर 2 गोष्टी आम्ही बरोबर देतो. काय काय देतो? बोला बोला. बरं जाऊ द्या, मी सांगते. तुम्ही सगळे मुखी आहात त्याची जाणीव मला आहेत, पण ऐका, वास्तविकता 2 गोष्टी आपण बरोबर देतो. एक तर माणूस गेल्यानंतर दादा कपाळाला 1 रुपयाचा ठोकळा लावतो. तुमच्याकडे 1च रुपया लावता ना? का श्रीमंत गेल्यावर 2000ची नोट? नाही ना, 1च रुपया. 1 रुपयाचा ठोकळा कपाळाला आणि तोंडामध्ये 1 सोन्याचा मणी देतात ना तुम्ही. मी बायका पाहिल्यात महाराजी, काही काही बायका एवढ्या रडत असतात. एक बाई रडताना पाहिली, मला असं वाटलं काय प्रेम आहे तिच्या नवरं, इतकी रडायला लागली, इतकी रडायला. एक काष्टी पातळवाली अनुभवी बाई उठली, ती म्हणली अगं काय नुसती रडते, एखादा सोन्याचा मणी तर दे त्याच्या तोंडामध्ये. तिनं रडता रडता डोळे पुसले, ती सोन्याची जेवढी पोत होती ती खाली गाळली. मी म्हणलं काय प्रेम आहे, अख्खी पोत द्यायला तयार झाली. पण ऐका ना पुढे, तिने डोळे स्वच्छ पुसले, सगळे मणी निरखून पाहिले आणि त्याच्यात एक चंबलेला मणी शोधला मग याच्या तोंडात. तरी हा म्हणतो सगळं पठ्ठ्याचे. अरे काय पठ्ठ्याचे? सुईचा मणी कोणी द्यायला तयार नाही, तुम्ही म्हणता सगळं आपलंय. काही नाही महाराज, इथं काही आपल्या बरोबर येणार नाही, कोणी आपल्या बरोबर यायला तयार नाही. ऐका, मला सांगायचं एवढंच आहे, ते बांधणी चाललं. कोण? जावई. शाबास, तेवढं जरी लक्षात ठेवलं तरी खूप झालं आहे का. जावई बांधाने चालले. चालता चालता अशी उताराची शेती होती, सगळं पाणी वाहून गेलेलं होतं. आणि दादा सगळं पाणी वाहून गेलं की जी चिकण माती खाली उरते त्याला आपल्याकडे काय म्हणतात? पोयटा किंवा गाळ किंवा पोयटा, बरोबर ना? त्या पोयटा पाहिला त्या जावई ना, ते म्हणलं इथून तिथून एवढा खरबुडा रस्ता होता, बरं झाला चिकन रस्ता मिळाला. आणि त्याच्यावर पाय ठेवला. आता एकच ठेवायचं ना महाराज, त्यानं दोन्ही पाय त्याच्यात ठेवले. बरं हालचाल करायला लागलं, गाळाला कमरेपर्यंत, मानेपर्यंत. तुम्ही विचार करा, जसं जसं गाळात हालचाल करतात तसं तसं गुंतत चालतं बरं का. मला पुढे तेच सांगायचंय. हालचाल करायला लागलं इथपर्यंत गाळाला. तेवढ्या 2-4 जण गावकरी निघाले. ते पाहुणे कुठे गावचे तुम्ही? यानं सांगितलं तुमच्या गावचा मी जावई आहे, बघा ना केव्हाच्या धरून या गाळात हालचाल करतोय पण निघत नाही. ते म्हणले मूर्ख आहात का? अरे गाळात पडल्यानंतर हालचाल करायची नसते. मग तो म्हणला आता काय करू? तुम्ही स्थिर उभे राहा, आम्ही तुम्हाला ओढून वरती काढतो.
ते स्थिर झाले, ओढून वरती काढले. आता खरं सांगा, जावई बुवा सासूरवाडीला निघाल्यानंतर मळालेले कपडे घालून निघतात का? घरी खायला का नसेना पण टाईट फाईटच निघतात. तुम्ही पहा, सूट बूट अगदी व्यवस्थित इस्त्री बिस्त्री केलेले कपडे, अख्खे कपडे गाळाने खराब झाले. आणि जावई बुवाने विचार केला सासूरवाडीला जायचंय, कुठंतरी कपडे स्वच्छ केले पाहिजे, धुवून घेतले पाहिजे. म्हणून जरा गेले कडेला एक विहिरीवर, 4-5 बायका विहिरीवर पाणी ओढत होत्या. हा तिथं गेला आणि त्यांना सांगितलं, मावशी थोडंसं पाणी मिळेल का हो?" या सगळ्या खेड्यातल्या बायका, त्या सगळ्या खेड्यातल्या बायका त्यांना म्हणलं, अरे गड्यासारखं गडी दिसतो ना, आमच्याकडे पाणी मागतं. हे चराड घेणी बादली घेऊन लागल तेवढं पाणी ओढून घे. पण यानं उभ्या आयुष्यात कधी चराटन बादली पाहिली नव्हती हो. त्यानं चराड घेतलं, बादली घेतली, कसं तरी चराड गुंडाळलं आणि ते बादली विहिरीमध्ये सोडली. आता याला डोकून पाहायची काही गरज होती का? हे जसं डोकून पाहायला गेलं तसं शेवाळावरून सटकलं, तसं आतमध्ये. हो, आतमध्ये पडल्यावर यानं थोडे हातपाय तर हलवायचे की नाही? या हातपाय झाले ना, वरतून त्या बायका म्हणल्या, अरे गड्यासारखा गडी दिसतोय, थोडे हातपाय तर हलव. त्यानं असं वरती तोंड काढलं पाण्यात, ते म्हणलं, अरे तुमच्या गावचे किती लोक दोन तोंडे, तिथं हालचाल करीत होतं तू म्हण करू नको, आणि आता इथे करत नाही तर म्हणे कर. या असंच चाललंय दादा आपलं. ज्या प्रपंचात तळमळ करायला नकोय तिथं आम्ही तळमळ करतोय, आणि जो परमार्थ तळमळीने केला पाहिजे तो करत नाही हो, करत नाही. आणि तुम्हाला सांगते, या प्रपंच रूपी रहाट गाडग्यात खूप अटकलात की वरती निघणं मुश्किल होतं. आणि इथून जर सुटका नाही करता आली तर या प्रवाहामध्ये तुम्ही गुंतून जाल. हे महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणात. नाही गेली सुटका काही, नाही गेली सुटका काही, नाही गेली सुटका काही, नाही गेली सुटका काही. नाही गेली सुटका काही, नाही गेली सुटका काही, नाही गेली सुटका काही, नाही गेली सुटका काही. येती प्रभाई बदलासी, येती प्रभाई बदलासी, आहारे मुळा भाग्यहीना, आहारे मुळा भाग्यहीना. येती प्रभाई पडिलासी, येती प्रभाई पडिलासी, आले मुळा भाग्यहीना, आले वा वा वा, छान हं? उत्तम, मस्त. ऐका, नाही केली सुटका काही, हे प्रवाही पडिला. महाराज म्हटले, इथे तुम्ही आलात, विठ्ठल नाही आठवला, तुम्ही भाग्यहीन. का बरं? मोहामध्ये तुमचं पतन झालं. बरं, मोहात जर पतन झालं आणि तुम्हाला जर सुटका नाही करता आली तर संसार रूपी रहाट गाडग्यामध्ये तुम्ही पुन्हा परत अटकाल. म्हणून हेची प्रवाही पडिला. आणि पुन्हा परत त्याच्यात जर अटकलात तर आयुष्याचं सोनं नाही हो, आयुष्याची माती होईल. मग आयुष्याची माती करायची नाहीये, सोनं करायचं आहे. त्याच्याकरता आम्हाला देव आठवला पाहिजे, आम्ही परमार्थ केला पाहिजे. पण परमार्थ सहजासहजी होत नाही दादा. परमार्थ करायचं असेल तर तुम्हाला तुमचे कर्म चांगले करावे लागतील. उत्तम कर्माशिवाय परमार्थ होऊ शकत नाही. आणि कर्म जर चांगलं करायचं असेल तर जिवंतपणे आईबाप सांभाळता आले पाहिजे. ऐका, आई वडील सांभाळणं अत्यंत महत्वाचं आहे दादा. कधी कधी मला विशेष वाटतं, आम्हाला वेद शास्त्र पुराण ग्रंथ सोडून आई वडिलांवर बोलावं लागतं. खरं तरी आमचं दुर्भाग्य आहे, पण बोलावं लागतं यालाही कारण आहे दादा. किती वेद आणि शास्त्र आणि पुराण तुम्हाला सांगायचे, जर ज्याला आई बापच कळाले नाही त्याला काय ग्रंथ कळणार आहे, त्याला काय संत आणि पंथ कळणार आहे दादा. संत पंथ ग्रंथ कळण्याकरता आम्हाला आमचं मातृत्व आणि पितृत्व कळणं अत्यंत महत्वाचं आहे. आई वडील अत्यंत महत्वाची दुवा आहे दादा. पण कधी कधी आई वडिलांवर बोलणं फार भाग पडतो,
कारण बरेच ठिकाणं पाहिलेत महाराज. बंगला असताना, गाडी असताना, सुख संपत्ती भरपूर असताना आईबाप वृद्धाश्रमात टाकणारे सुद्धा मुलं आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहिलेत दादा. आणि गेल्यानंतर मग मात्र रडत बसतात. गेल्यानंतर रडण्याला काही अर्थ नाही हो. जोपर्यंत जिवंत आहेत तोपर्यंत त्यांची सेवा आम्हाला करता आली पाहिजे आणि गेल्यानंतर सुद्धा त्यांच्या आठवणी काढल्या पाहिजे. खरं तर या निर्मळ परिवाराची इतकी निर्मळ भावना आहे, भावना उत्तम आहे म्हणून हे 5वं पुण्यस्मरण करतायत महाराज. हा आदर्श सर्वांनी घेतला पाहिजे या परिवाराकडनं. 5वं पुण्यस्मरण आहेत असं वाटतं पहिलं वर्ष श्राद्ध आहेत का काय, बरोबर आहे की नाही? इतकं सुंदर नियोजन या परिवाराने केलेलं आहे. या आईबापाच्या उपकाराची परतफेड लगेच वर्ष श्राद्ध करून होत नाही दादा. त्यांचं पुन्हा पुन्हा स्मरण करणं हे अत्यंत महत्वाचं आहे. त्यांच्या स्मरणामध्ये आम्ही ऋणी राहिलो पाहिजे. वास्तविकता आमचं मातृत्व आणि पितृत्व आम्हाला कळायला पाहिजे. ज्यांच्यामुळे आम्ही जगतोय ते आई वडील आहेत. एकदा आई आणि वडील निघून गेले की मग त्यांचं महत्व आम्हाला कळत असतं. मी नेहमी सांगत असते या जगामध्ये सगळं काही प्राप्त करता येतं पण गेलेली आई मिळवता येत नाही हो. बरं, सगळीच महाराज मंडळी सध्या आई वडिलांवर बोलायला लागली. बाकीचे का बोलतात मला माहित नाही, पण मी का बोलते त्याचं कारण सांगते तुम्हाला. माझं गाव आहे नाशिकमध्ये, जिल्हाही नाशिक आहे, तालुकाही नाशिक आहेत. माझ्या गावाचं नाव आहे सामनगाव. कधी आलात तर माझ्या गावामध्ये या. माझ्या गावामध्ये मातोश्री नावाचं वृद्धाश्रम आहे. आजही महाराज तिथे 70 जोडपे आहेत. दुर्भाग्य आहेत की रोज आम्ही ते बघतो, डोळ्याने पाहतो. म्हणून मी ठरवलंय की जोपर्यंत मी मरत नाही तोपर्यंत आई वडिलांवर बोलायचं. कारण त्या वृद्धाश्रमातली परिस्थिती मी पाहते तो महाराज. मी महिन्याला 3 कार्यक्रम फ्री करते. एक अनाथ आश्रमात माझा कार्यक्रम फ्री असतो, दुसरा वृद्धाश्रमात फ्री असतो आणि तिसरा कार्यक्रम ज्यांनी खूपच गरीब आहे पण आई वडिलांचं श्राद्ध करायचं आहे त्यांच्याकरता फ्री असतो. फक्त अट एवढीच आहे की त्या कुटुंबाने किमान 2 ते 3 जण माळी घातली पाहिजे, तेव्हा मी कार्यक्रम फ्री करत असते. ती माळकरी झाली पाहिजे म्हणून 3 ठिकाणी मी कार्यक्रम फ्री करत असते. इव्हन महाराज डिझेलचे सुद्धा पैसे घेत नाही. परंतु मी कायम बोलत असते. त्या वृद्धाश्रमातली परिस्थिती मी पाहिली. तो एक 70 ओलांडलेल्या आजी, डोळ्यामध्ये पाणी होतं, प्रवचन आटोपलं होतं, त्या रडत होत्या. विचारलं, आजी का रडतात? वृद्धाश्रमात काही व्यवस्थापन नाही का? आमचं काही चुकलं का? आजीनं सांगितलं, नाही ताई, जेवायला भरपूर आहेत, राहायला व्यवस्थित आहेत, अंथरायला पांघरायला कपडे आहेत. म्हणलं, आजी मग रडतात का तुम्ही? आजीनं कारण सांगितलं, ताई या वृद्धाश्रमात येऊन मला 30 वर्ष झाली. किती? अरे 3 दिवस आपल्याला दुसऱ्याच्या घरी करमत नाही. 30 वर्ष झालीत मला या वृद्धाश्रमात येऊन. म्हटलं मग झालं काय ताई? बघा ना ताई, मला 30 वर्ष झालेत. हा माझ्या मुलाचा फोटो आहे. मी रोज उशाला घेऊन झोपते हो. माझं पोरग 3 महिन्याचं होतं तेव्हा त्याचे वडील त्याला सोडून गेले. पण याच आईनं विचार केला की या मुलासाठी आपल्याला अख्खं आयुष्य तसंच घालवावं लागणार आहे. 3 महिन्याच्या बाळावर उभं आयुष्य घातलं. मुलगा चांगल्या ठिकाणी नोकरी लागला, त्यानं मला वृद्धाश्रमात टाकलं. पण परिस्थिती अशी आहे ताई, मला दर महिन्याला मनी ऑर्डरने पैसे येतात पण माझा मुलगा 30 वर्षात एकदा सुद्धा भेटायला आला नाही. त्याचा फोटो घेऊन रोज उशाला घेऊन झोपते हो ताई. हा फोटो व्यवस्थित पाहून घ्या. तुम्ही अख्खा महाराष्ट्र फिरतात ना ताई, कुठे जर माझं पोरग दिसलं ना ताई तर या म्हातारीचा निरोप द्या बाबा. 30 वर्षात तुला एकदाही यायला जमलं नाही बाबा. निदान गेल्यानंतर माझ्या प्रेताला अग्निडाग तरी द्यायला येईल, याच्या पलीकडे माझी काहीच मागणी नाही. ही त्या आईबापाची परिस्थिती आहे महाराज. काय पाहिजे हो तुमच्याकडनं तुमच्या आई वडिलांना? काही नको आहेत महाराज. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, ऐसी कळवळ्याची जाती करी लाभावीन प्रीती. लाभावीन प्रेम करणारं नातं या जगात कोणतं असेल तर ते मातृत्वाचं आणि पितृत्वाचं. लक्षात ठेवा. तुम्ही किती परमार्थ करा, किती वारी करा, पण या वारी बरोबर पांडुरंगाच्या आशीर्वादाबरोबर तुम्हाला मोठं करायला आईबापाचे आशीर्वाद तितकेच महत्वाचे असतात. एक वेळेस पांडुरंगाचे आशीर्वाद नसले तरी चालेल पण आई बापाचे आशीर्वाद आपल्या पाठीशी असले पाहिजेत दादा. आई बापाचा आशीर्वाद खूप मोठी ताकद आहे आणि त्यांचे आशीर्वाद जर असेल, रोज त्यांचं दर्शन घेत असेल तर कुठे चारीधाम करायची गरज नाही. सगळं तीर्थाचे धुरे जे का माता पितरे किंवा आई बाप केवळ काशी तेने न जावे तीर्थासी. तीर्थाला सुद्धा जाण्याची गरज नाही. म्हणून जिवंतपणे आई बाप वडिलांची सेवा करा. महिला मंडळ ऐका, आपल्या सासरी किती प्रॉपर्टी असू दे तरी आपल्याला माहेरी जावं वाटतं. का बरं? सासरी सगळं आहे पण तुम्ही थकून आल्यानंतर डोक्यावरून प्रेमाने हात फिरवणारी आई तिथं नाहीये. आणि माहेरी कुणाचं झोपडं असू द्या, परिस्थिती नाजूक असू द्या, तरी माहेरी जाऊ वाटतं. का? कारण तिथे 5 पक्वान्नाचं जेवण नाही, बंगला नाही, गाडी नाही,
पण गेल्याबरोबर तुमच्या डोक्यावरून हात फिरवणारी आई तिथं आहेत, म्हणून माहेर प्रत्येकीला आवडत असतं. म्हणून ह्या जगामध्ये सगळे गेलेत महाराज, सगळे गेलेत आणि आईबाप गेलेत. आईबाप एकीकडे आणि सगळे एकीकडे, नाही पुन्हा परत होऊ शकत आई वडील. म्हणून जिवंतपणी त्यांची सेवा करा, कर्म उत्तम करायचं आहे. दुसरी गोष्ट, हिंदू धर्माचं पालन करा. आम्ही आमच्या धर्माचं पालन करणं सध्या काळाची गरज आहे. या ठिकाणी आपण सर्वजण बसलेलो आहोत. कधी कधी आम्ही हिंदू धर्मावर बोलायला लागलो की लोक आम्हाला प्रश्न विचारतात, ताई तुम्ही नेमक्या कोणत्या पक्षाच्या आहात? आम्हाला काय करायचं पक्षाशी? आणि एक सांगू तुम्हाला, जो हिंदू धर्माच्या बाजूने वारकरी त्याच्या बाजूने असणार, याच्या पलीकडे काही बोलत नाही. सध्या आम्ही आमच्या धर्माचं पालन करणं काळाची गरज आहे दादा. धर्माचं पालन केलं पाहिजे. आपल्याकडे तरी परिस्थिती तशी नाही, तर बऱ्याच ठिकाणी धर्मांतर करायला सुरुवात केलीत लोकांनी. आणि तुम्हाला सांगते, ख्रिश्चन धर्म आपल्याकडे जास्तीत जास्त वाढू लागलात महाराज. एक वेळेस मुस्लिम तरी डोळ्यासमोर दिसत आहेत, पण ख्रिश्चन धर्म म्हणजे स्लो पॉइझन चालू आहेत. स्लो, त्यांचं काही नाही, ते आपल्याला मारतायत पण विष पाजून पाजून मारतायत दादा. घराघरामध्ये येऊन त्यांच्या धर्माची शिकवण देतात, 2 लाख रुपये देतात आणि आपले लोक लगेच धर्मांतर करायला तयार आहेत. म्हणून हात जोडून विनंती आहे, अरे हा धर्म टिकवण्याकरता आहुती देणारे, बलिदान देणारे कधीतरी या महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती संभाजी महाराज आम्हाला कधीतरी आठवले पाहिजे दादा. हा बलिदान मात चालू आहे, निदान शपथ घेतली पाहिजे. माझ्या संभाजी राजांनी या धर्मासाठी जर इतके प्रयत्न केले, तर माझ्या आजूबाजूला असणारे जर धर्मांतर करत असेल तर त्यांना मी वाचवेल आणि माझा हिंदू धर्म मी प्रत्येक जण टिकवण्याचा प्रयत्न करेल. हे मात्र तुमच्या नसा नसात रक्तात भिनणं आज फार गरजेचं आहे महाराज. आज आम्ही आमच्या धर्माचं पालन केलं पाहिजे. महिला मंडळ, एक सांगू तुम्हाला, नका मालिका पाहत बसू, नका नाटक पाहून आयुष्याचं नाटक करू. एक दिवस वेळ काढा आणि एकदा तरी छावा चित्रपट पाहून या, मग कळेल या धर्मासाठी बलिदान करणारे संभाजीराजे काय होते महाराज. म्हणून मला सांगायचं एवढे, आपण आपल्या धर्माचं पालन करा. या राजकारण्यांनी त्यांच्या पोळ्या भाजण्याकरता तुमच्या आमच्या जातीपातीचं राजकारण पेटून दिले दादा. त्यांच्या पोळ्या भाजण्याकरता तुमच्या आमच्यामध्ये जातीपातीचं राजकारण पेटून दिलं. नाही तर गावामध्ये संप्रदायातली सगळी माणसं आहेत, जुनी भजनी मंडळ आहात तुम्ही विचार करा. गावामध्ये कुणाच्याही घरी पंगत असू द्या, जातीचा विचार कधी होत नव्हता. कीर्तनकार कोणत्या जातीचा कधी विचारला जात नव्हता. वादक गायक टाळकरी कोणत्या जातीचे विचारले जात नव्हते. आता सध्या जातीनुसार कीर्तन देणारे लोक आहे दादा. जातीनुसार आपली जी जात आहे ना, त्याच जातीचा कीर्तनकार, त्याच जातीचे गाय. संप्रदायामध्ये नाहीये जातपात. अरे आमच्याकडे बेटी व्यवहार नव्हता, पण रोटी व्यवहार होता. कोणत्याही जातीच्या घरी कोणताही जातीचा माणूस पंक्तीला जाऊन जेवण करत होता दादा. पण जातीपातीचं राजकारण आपल्यामध्ये घालून दिलं. म्हणून हिंदूंनो सावध व्हा. जातीपातीचं राजकारण करण्यापेक्षा आपण सगळे हिंदू आहोत एवढंच आपल्या डोक्यात असलं पाहिजे. याच्या पलीकडे आपल्या डोक्यात काही नसावं. म्हणून धर्माचं पालन करा, कर्म व्यवस्थित करायचे, संस्काराचं पालन करा, संस्कृतीची जोपासना करा. आयुष्य फार सुंदर आहे हो. पुन्हा परत मिळणे शक्य नाही. गळ्यामध्ये सुंदर तुळशीची माळ घाला, कपाळाला गंध लावा. असं जर केलं तर आयुष्याचं सोनं होईल. आणि इथं जर आला तर आयुष्याचं वाटोळ करायचं असेल तर तुम्हाला विठ्ठल कधी आठवणार नाही, तुम्ही स्मरण कधी करणार नाही, चांगली कामं तुम्ही केली नाही आणि तुम्ही या प्रपंचरूपी राहाडगाड्यात खूप अटकून बसलात तर तुमच्या आयुष्याची माती होईल. हे महाराज अभंगाच्या शेवटच्या चरणी. निळा म्हणे लावोनी हाती, निळा म्हणे लावोनी हाती, निळा म्हणे लावणी हात, निळा म्हणे लावणी हात. केली माती आयुष्याची, केली माती आयुष्याची, आहे मुडा भाग्य हेरा, आहे मुडा भाग्य हेरा. गेली माती आयुष्याची, गेली माती आयुष्याची, अरे मुडा भाग्य हेरा, अरे मुडा भाग्य हेरा. निळा म्हणे लावणी हाती, केली माती आयुष्या. महाराज म्हटले तुम्ही इथे आलात, ऐकताय ना तुम्ही सगळे, इथे तुम्ही आलात, तुम्हाला विठ्ठल नाही आठवला, तुम्ही भाग्यहीन ठराल. भाग्यहीन ठरलेत, मोहामध्ये पतन होईल. मोहात पतन झालं, इथून सुटका करता येणार नाही. आणि या प्रवाहात जर तुम्ही गुंतलात तर आयुष्याची माती होईल. मग आयुष्याची माती करायची नाही.
काय करावं लागेल? एकच काम करा, हाताने टाळी वाजवा आणि मुखाने भजन म्हणा. विठोबा रखुमाई